आज आहे ना मी खूप वेगळ्या आणि खूप जास्त सोप्या आणि खूप बघायला देखील इतक्या छान छान अशा सोप्या एक्सरसाइज घेऊन आलेली आहे ना। आपल्याला खुर्चीवरती बसायचंय, खुर्चीचा सहारा घ्यायचा आहे आणि आपल्या पोटाचा घेर चुटकीमध्ये कमी करायचा आहे। पूर्ण बॉडीसाठी देखील ह्या एक्सरसाइज खूप जास्त फायदा करणार आहेत। मी खुर्ची घेतलेली आहे, तुमच्याकडे स्टूल असेल तर तुम्ही स्टूल घेऊ शकता किंवा खुर्ची देखील घेऊ शकता। तर खूप सोप्या, दिसायला सोप्या आहेत, करायला तितक्या सोप्या आहेत आणि फायदा म्हणाल तर खूपच छान भेटणार आहे आपल्याला ह्या एक्सरसाइज करून। तर रोज आपल्याला ह्या एक्सरसाइज करायच्या आहे। तुम्ही 15 दिवस कंटिन्यू ह्या एक्सरसाइज करून बघा, पोटाचा घेर पूर्ण बॉडीची चरबी पाण्यासारखी वितळणार आहे, अगदी चुटकीसारखी। तर जास्त वेळ न घालवता आपण एक्सरसाइज सुरू करूया। एक लाईक करून घ्या बघता बघता। व्हिडिओ आवडल्याच्या नंतर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपल्याला इथे मी खुर्ची घेतलेली आहे, मॅट वरती अशी ठेवलेली आहे, कारण की घसरणार नाहीये। तुम्हाला जर असं मॅट वरती नाही झोपायचं, तुम्ही इथे खाली चटई वगैरे ठेवू शकता आणि थोडीशी चटईवरती तुम्ही अशी खुर्ची किंवा टेबल ठेवू शकता। आता आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने आलेली आहे, खूप जास्त फायदा करतात आपल्याला ह्या एक्सरसाइज। अशा पद्धतीने मी आता अशा पद्धतीने आरामात आपल्याला कम्फर्टेबल मध्ये खुर्चीवरती पाय टाकून झोपायचंय। हात आपल्याला वरती न्यायचा आहे, मोठा श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने श्वास सोडायचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि नॉर्मल व्हायचं। इथेच आपल्याला ह्याच पोझिशन मध्ये नॉर्मल होऊन एक श्वास घ्यायचा आहे आणि शरीराला मोकळं करायचं आहे। आता आपल्याला याच पद्धतीने आपण आहोत। आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज। हात अशा पद्धतीने जोडून घेतलेले आहेत आणि मोठा श्वास घेतलेला आहे नाकाने। अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये इथे यायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नॉर्मल व्हायचंय आपल्याला। खूप जास्त पोटावरती दाब निर्माण होतो या एक्सरसाइजने आणि कम्फर्टेबल पण आहे। तर ह्या एक्सरसाइज 2 आपण पोटासाठी केलेल्या आहेत, इथला भाग पण आपला कमी होणार आहे आणि असं पण मी पूर्ण शरीरासाठी पण ह्या एक्सरसाइज आपल्याला फायदाच करणार आहेत। आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज। त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने यायचंय। आता आपण अशा पद्धतीने आलेलो आहे, इथे थोडंसं जवळ यायचं, पायामध्ये थोडासा गॅप ठेवायचा आणि हात आपल्याला वरती न्यायचे, मोठा श्वास घेत हा पाय आपल्याला इथे ठेवायचा आहे खुर्चीवरती। आणि आता करायचं काय, अशा पद्धतीने गेलं, पोट आतमध्ये घेतलं, आता थोडंसं पाय पाठीमागे ठेवायचा। 1 होईल तेवढं आपल्याला वरती बघायचं। अशा पद्धतीने इथे पूर्ण हा भाग आपला पूर्ण खेचला जातो या एक्सरसाइजनी आणि ते हाताने आपल्या ह्या पायावरती प्रेशर द्यायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 करायचं काय, आपल्याला पाय वाकवायचं नाही, आपल्याला पाय जास्त स्ट्रेट मध्ये ठेवायचा। आणि आता ह्या पायाला 10 वेळेस केलेले, या पायाला पण आपण तसंच करणार आहोत। अशाच पद्धतीने आता आपण वरती बघायचं। 1 2 3 प्रेशर देत आपल्याला खाली यायचं, अशा पद्धतीने झुकायचंय, वरती बघायचंय, प्रेशर देत, घाई नाही करायची, आरामात एक्सरसाइज करायची। 6 7 8 9
10. आणि आता आपल्याला नॉर्मल व्हायचंय. खूप जास्त इथे आपल्याला खूप जास्त इफेक्ट होणार आहे या एक्सरसाइजने. आता आपल्याला करायचंय, थोडीशी खुर्ची मी इथे घेते. आपल्याला हात इथे खुर्चीवरती ठेवायचे. तुम्ही स्टूल घेतलेला आहे तर तुम्ही स्टूलवरती किंवा टेबलवरती इथे हात ठेवू शकता. आता श्वास घ्यायचा आहे नाकानी आणि होईल तेवढं आपल्याला पाठीमागे जायचंय, बँड व्हायचंय पूर्ण आणि असं खाली यायचंय. पाय सरळ ठेवायचे या एक्सरसाइज मध्ये. एक पूर्ण आपल्याला पायाच्या फंजावरती यायचंय. पूर्ण आपल्याला हा भाग आपला वरती स्ट्रेच करायचा पूर्ण अशा पद्धतीने. इथे होल्ड करायचे 5 सेकंदासाठी. नॉर्मल व्हायचंय अशा पद्धतीने. परत यायचंय. एक झालं, 2. होईल तेवढं पाठीमागे खेचायचा प्रयत्न करायचा. याच्याने इथे पण आपल्या खूप जास्त असं ताण निर्माण होतो आणि पुढे येतोय तेव्हा आपल्या पोटावर इथे मांस लटकलेलं आहे तर त्याचा देखील आपल्याला इथे फायदा भेटणार आहे आणि आपल्या पोटावरती देखील आपल्याला याच्यामध्ये फायदा भेटणार आहे. 4. पायावरच्या फंजावरती आपल्याला पुढे गेल्यावर यायचंय आणि इकडे पूर्ण आपल्याला असं वाकायचंय. 6. 7. 8. 9. इथे पण आपल्याला श्वास घ्यायचा, लक्षात ठेवायचं आहे. इथे गेलो तेव्हा नाकाने श्वास घ्यायचा, इथे गेलो तेव्हा तोंडाने श्वास सोडायचा. अशा पद्धतीने आपल्याला ही एक्सरसाइज करायची. खूपच जास्त आपल्याला फायदा करणार आहे या एक्सरसाइजचा. आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची. प्रत्येक एक्सरसाइज आपल्याला 20-20 वेळेस करायची. 10-10 चे 3 राऊंड करायचे. 10-10 चे 2 राऊंड पण तुम्ही करू शकता सुरुवातीला. आता अशा पद्धतीने आपण खुर्ची थोडीशी जवळ ठेवलेली. आता पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आणि आपल्याला बस टच करायची आपली खुर्ची अशा पद्धतीने. 1 2 3. एकदम पुढे बघायचं. पाठ आणि कंबर सरळ ठेवायची. 5 6 7 8 9 10. खूप जास्त ताण निर्माण होतो आपलं या भागाला. आता आपल्याला खुर्ची घेऊन नॉर्मल मध्ये इथे बसायचंय. असं बसलेलं आहे. मोठा श्वास घ्यायचा. पाय थोडेसे असे केलेले आहेत. आता थोडस पूर्ण नाही बसायचं आपल्याला खुर्चीवरती. बस अर्धा एवढा भाग आपल्याला या पद्धतीने दाखवते. अशा पद्धतीने आपण बसलेलो आहे. आता करायचं काय, हात वरती नेले. 2 3 4 5 6. इथे नाकाने श्वास घ्यायचा वरती गेल्यावरती आणि इथे आलो तेव्हा आपण तोंडाने श्वास सोडायचा. 9 10. खूपच जास्त आपल्याला फायदा करते आपल्या पोटासाठी, आपल्या हातासाठी, इथल्या साईडच्या भागासाठी आणि मांड्यांसाठी देखील. आता आपल्याला खास करून आपल्या पोटासाठी आणि आपल्या मांड्यांसाठी ही एक्सरसाइज करायची. तर आता आपण अशाच पद्धतीने बसलेलो आहे. पूर्ण टेका देऊन बसायचं नाही. अशा पद्धतीने बसायचंय. आता इथे खुर्ची म्हणून मी या पद्धतीने इथे धरले. तुमच्याकडे स्टूल असेल तर तुम्ही इथे पण असं पकडू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप जास्त आपल्या पायावरती ताण निर्माण होतो. ही पण एक्सरसाइज आपल्याला करायची आहे. 20-20 चे 2 राऊंड करायचे. तुमच्याकडनं होत असेल तर, नसेल होत तर 10-10 चे 2 राऊंड 3 राऊंड
एवढं तरी करू शकता. आणि वजन कमी करायचं आहे, थोडंसं खाण्यावरती कंट्रोल करावं लागतं, कारण की जेव्हा आपण खाण्यावरती कंट्रोल केलेला आहे तेव्हाच आपण ह्या एक्सरसाइज करतोय, त्याचा फायदा आपल्याला लवकरात लवकर भेटतो. नुसतं एक्सरसाइज करतोय आणि खूप जेवणावरती कंट्रोल करत नाही तर मग एक्सरसाइज करून काहीच फायदा नाही. आपण खाण्यावरती कंट्रोल करतोय, डाएट वगैरे छान फॉलो करतोय आणि एक्सरसाइज करतोय तर आपलं 15 दिवसात, एका महिन्यात खूप छान आपल्याला रिझल्ट भेटतो. 5-6 किलो 15 दिवसात वजन आपलं आरामात कमी होतं, जर आपण अशाच पद्धतीने एक्सरसाइज केलेल्या आहेत तर. आता ह्या एक्सरसाइज कधी करायच्या, 2 टाइम तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये, लाईक करायला